आज आपण प्रज्ञाशोध परीक्षा सामान्य ज्ञान मंथन सराव पेपर क्रमांक 2 इयत्ता 3 हा पेपर सोडून घेत आहोत। तर सर्वांनी प्रश्नपत्रिका समोर ठेवावी। पहा, मराठी व गणित या विषयाची ही दुसरी प्रश्नपत्रिका आहे। तर एक तुम्हाला परिच्छेद दिलाय आणि पहिला प्रश्न विचारलाय, होरपळून कोण जाऊ लागले। तर या ठिकाणी आपल्याला या परिच्छेदमध्ये त्याचं उत्तर आहे, रानवने होरपळून जाऊ लागले। पर्याय क्रमांक या ठिकाणी 3 आहे। त्यानंतर पृथ्वीवरील जीवन सुरळीत होण्यासाठी कोणाची कृपा हवी म्हणजे या ठिकाणी पहा कोणाची दिले तर इंद्रदेव। पहा, इंद्रदेव भयंकर संतापले। इंद्रदेवाचा राग ओढवल्यावर पृथ्वीवर विचित्र गोष्टी घडू लागल्या म्हणजे कुणाची? इंद्रदेवाची, म्हणजे पर्याय क्रमांक 4। कविता आहे पुढं, आई कसे ग पाण्याने आले भरून हे अंग, का ग रडते आकाश। तर याच्यावर प्रश्न विचारलाय, अंग कशाने भरून आले? तर पहा, आई कसे ग पाण्याने आले भरून हे अंग, तर कशाने? पहिल्याच ओळीवर आहे काय? पाण्याने, म्हणून पर्याय क्रमांक 4 आहे। पहा, त्यानंतर कोण रडत आहे? तर या ठिकाणी आकाश रडत आहे। पहा, खाऊसाठीच आकाश काल ओरडत होते, किती रडते बिचारे आले अंग हे भरून। पुढच्या खालून 5-6 नंबरची ओळ आहे, तर आकाश रडत आहे, पर्याय क्रमांक 1। पुढं पुल्लिंग व स्त्रीलिंग या दोन्ही लिंगात येणारा शब्द कोणता? पहा, या ठिकाणी शिक्षक शिक्षिका, लेखक लेखिका, इंजिनिअरिंग म्हणतात का? नाही, इंजिनियरच म्हणतात, म्हणून दोन्ही याच्यात संपादक संपादिका म्हणजे इंजिनियर असा शब्द आहे। दोन्हीही पुल्लिंग आणि स्त्रीलिंग दोन्ही याच्यात काय म्हणतात? इंजिनियरच म्हणतात। त्यामुळे पर्याय क्रमांक या ठिकाणी 3 आहे। पुढचा 6वा प्रश्न, नेहाला मराठीत 90 गुण मिळाले, या वाक्यातील विशेषण कोणते? तर आपण या ठिकाणी किती गुण मिळाले असा प्रश्न विचारायचा, तर किती? 90, म्हणून 90 हे काय आहे? विशेषण आहे, म्हणून पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 1 येईल। पहा, 7वा, खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता? एक खेड, अनेक खेडे। पहा, पर्याय क्रमांक किती? 3। पुढं 8वा, खालील वाक्यात चुकीचे विरामचिन्ह घातलेले वाक्य कोणते? तर या ठिकाणी पहा 3 नंबरचं जे आहे, मला गुलाबाचे फूल आवडते। आवडते का असं विचारलं असतं तर प्रश्नचिन्ह आलं असतं, पण आवडते म्हणून हे चुकीचं विरामचिन्ह आहे। सोपे सोपे प्रश्न आहेत पहा, हे याला वेळ न घालवता पुढं पहा। 9वा, खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? आता अशुद्ध लगेच डोळ्याला दिसतोय। पहा बघा, पाणी, इथे न कशाचा आहे? नळाचा, इथं कशाचा पाहिजे? बाणाचा पाहिजे, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3। 10वा, खालीलपैकी कोणत्या वाक्प्रचाराचा अर्थ चुकीचा आहे? नकार देणे, टीका करणे। पहा, दाद मागणे, न्याय मागणे, खंत वाटणे, वाईट वाटणे, चीज होणे, सार्थक होणे। आपण एखाद्याच्या कष्टाचं चीज झालं बाबा, सार्थक झालं, तसं जो पहिला आहे तो काय आहे? चुकीचा आहे, म्हणून पुढचा 11वा, नव्याचे 9 दिवस म्हणे पहा, सहज आपण म्हणतो, म्हणून पर्याय क्रमांक 3। पुढं संवाद दिलाय आणि त्या संवादावरून प्रश्न विचारलेत। आता परिचय सगळ्यांनी वाचलेलाच असेल। 12वा प्रश्न, वर्गात हशा कोण केव्हा पिकला? तर पहा, या ठिकाणी म्हणजे जेव्हा या परिच्छेदमध्ये पहा देशमुख सरांनी आपला अनुभव सांगितला बालपणीचा, की जेव्हा आई केस विंचरायची त्यावेळेस काय व्हायचं? गुंतावायचा केसात आणि नको वाटायचं, म्हणून त्यांनी काय केलं की डोक्यावरून असा हात फिरवला की सगळे मुलं काय झाले? हसायला लागले, म्हणून पर्याय क्रमांक, शिक्षकांनी डोक्यावरून हात फिरवल्यावर वर्गात हशा पिकला, म्हणजे सगळेजण हसले, म्हणजे पर्याय क्रमांक 2। पुढे
वरील संवाद कोठे घडला? तर कुठं घडलाय? वर्गात. लगेच लक्षात येते. पुढे पहा, सुसंगत वाक्याचा परिचय दे. अश्विन महिन्यात टिंबटिंब हा सण येतो. या सणाला टिंबटिंब असेही म्हणतात. दसऱ्याच्या दिवशी पानाची पूजा करतात. पहा, तिसऱ्या ह्याच्यात काय आहे? दसऱ्याच्या दिवशी. म्हणजेच अश्विन महिन्यात कोणता सण येतो? दसरा. पर्याय क्रमांक 1. या सणालाच काय म्हणतात? दसऱ्यालाच आपण काय म्हणतो? विजयादशमी. त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी कशाची पानांची पूजा करतात? तर आपाट्याची पाण्याची. त्याला आपण सोनं म्हणतो आहे की नाही? सोनं घ्या, सोनं. 17वा, जननी या शब्दाला समानार्थी शब्दांचा पर्याय क्रमांक शोधा. जननी म्हणजे माता. समानार्थी शब्द आहेत पहा, 2 पर्याय. 18वा, विश्वास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? अविश्वास. शब्द कोडे पूर्ण करण्यासाठी रिकाम्या चौकटीत खालीलपैकी कोणते एक अक्षर वापरल्यास 4ही अर्थपूर्ण शब्द तयार होतील? पहा, प्रत्येक शब्द लावून पाहायचा. पहिला आहे त, सडक नाही. नंतर सडक, भडक, कडक, चरक. पुढचा सडप नाही, वड सडव नाही. तर काय आहे? पर्याय क्रमांक 2. पुढे खालीलपैकी जोड शब्द नसलेला शब्द कोणता? पहा, मारपीट, मायमाऊली, मारजोड. आता मनोहर हे नाव आहे, हे काय जोड शब्द आहे का? नाही. म्हणून पर्याय क्रमांक किती? 3. पुढं हरिणासारखे डोळे असणारी या शब्दसमूहाबद्दल एक शब्द पर्यायातून शोधा. बघा, हरिणासारखे डोळे असणारी कोणे? मृगनयना. कोणे? मृगनयना. पर्याय क्रमांक या ठिकाणी 3. चुकीची जोडी. 22वा, चुकीची जोडी ओळखा. कोंबडीचे खुराडे, घुबडांची डोली, कोळ्याचे जाळे, मुंग्यांचे काय असतं? वारूळ. इथं दिले पोळे, मधमाशाचे पोळे असते की नाही? म्हणून पर्याय क्रमांक 4. 23वा, वर या शब्दाचे 2 वेगवेगळे अर्थ असणारी जोडी शोधा. वर खाली विरुद्धार्थी शब्द येतं. नवरा पती एकच शब्द आहे. आशीर्वाद कृपा एकच. पती आणि कृपा हे 2 अर्थाचे वेगवेगळे आलेले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी 4. पुढे 24वा, वर्णमालेनुसार खालील शब्दांचा क्रम लावल्यास तिसरा शब्द कोणता येईल? तर वर्णमालेनुसार जसं आपण तुम्हाला बाराखडीचं सांगितलं मी, क चा ट्यात पाय ही ट्रिक सांगितली होती आहे की नाही? म्हणजे क च ट्या म्हणजे त्या लाईनी घ्यायच्या सुरुवातीच्या, त्यानुसार लावायची. तर काय येतंय? तिसरा शब्द येतोय पणती. पर्याय क्रमांक 1. तुमच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील सुगी या कवितेचे कवी कोण? पहा, शैला लोहिया. सगळ्यांचं पाठ आहे ते पाठ करायचं, त्याच्यावर प्रश्न विचारतातच. पुढे पहा, गणिताची 26वा प्रश्न. 2 ते 15 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या किती आहेत? तर 2 ते 15 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या आहेत 6. त्याच्यामध्ये आपण 1 ते 100 पर्यंत एकूण 25 आहेत. पण आपल्याला काय विचारले? 2 ते 15 पर्यंतच्या. मग किती येतील? 6 येतात. 2, 3, 5, 7 आणि 11 आणि 13 ह्या 15 पर्यंतच्या मूळ संख्या. तर म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी 3. पुढे घड्याळातील तास काटा 2 व 3च्या मधोमध आहे व मिनिट काटा 6 वर आहे. तर घड्याळात किती वाजले आहेत? पहा, 2 आणि 3च्या मध्ये म्हणल्यानंतर 2च्या पुढं सरकलाय आणि 6 वर म्हणल्यावर काय होतंय? म्हणजे 2:30 वाजले. किती वाजले? 2:30. 6 वर काटा म्हणला का आपण? या ठिकाणी काय दिले त्याच्यावर अवलंबून आहे. 3च्या पुढे असते 3:30, 2 आणि 1च्या मध्ये असतात तर 1:30. आता इथं काय आहे? 2 आणि 3च्या मध्ये, म्हणून 2:30 वाजले. पर्याय क्रमांक 4. पुढं खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? आता मोठा म्हणलं की या ठिकाणी पहा, छेद काय दिलेत? सगळे वेगवेगळे दिलेत. अंश सारखेच येतं, म्हणून ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. ही गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणून पर्याय क्रमांक 1, त्याचा छेद सगळ्यात लहान आहे. पुढे 11 अंश छेद 17. पहा, वाचन करतानाच मी कसं केलंय? 11 अंश छेद 17 म्हणजे पर्याय क्रमांक 2. 30वा,
हे विस्तारित मांडणीचं उदाहरण म्हणजे सांगितले त्यांनी. तर तीच संख्या मिळवली असता किती उत्तर येईल. पहा, या विस्तारित मांडणीने तयार होणाऱ्या संख्येत तीच संख्या मिळवायची. म्हणजे किती झाली याची तयार. तर आपली याची जी संख्या तयार होते ती होते 342 आणि तीच संख्या मिळवायची. म्हणजे तीच संख्या मिळवल्यानंतर आपल्याला संख्या 684 म्हणजे पर्याय क्रमांक 4. फक्त प्रश्न बारकाईने वाचा, सोपं असतं. पहा पुढे 1000 बरोबर टिंबटिंब दशक. पहा 1 दशक म्हणजे 10. तर या ठिकाणी काय विचारले, 1000 दशक म्हणजे किती येईल. 1000 बरोबर किती दशक, तर 100 दशक. पुढे 32वा, सोबतच्या आकृतीत शिरोबिंदूंची संख्या आयताच्या शिरोबिंदूपेक्षा कितीने कमी आहे. तर कितीने कमी आहे. आयताला किती शिरोबिंदू असतात, 4 आणि त्रिकोणाला किती आहे, 3, म्हणून 1 ने कमी. पुढे पहा 33वा, सोबतच्या उदाहरणात समान चिन्हासाठी समान अंक असून तो 2 अंकी 3 संख्यांची बेरीज किती दिली आहे. तर या ठिकाणी अंक टाकून पाहिजेत. पहा आता या ठिकाणी आपण शेवटी किती इथं 4 येतं. मग 4 इथं येण्यासाठी इथं कोणता अंक घ्यावा लागेल. तर पहा आपण पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. तर 8 घेतल्यानंतर 8 1 8 आणि 16 8 3 24, 24 4 हातचे आले 2, 5 5 10 5 3 15, 15 2 17, 17 7 आणि इथं 1 हातचा काही द्यायची गरज नाही. म्हणजे 174 आपलं उत्तर येते. त्यानंतर पुढे 5 नोव्हेंबर 2010 या वारी शुक्रवारी दिवाळी हा सण असेल तर त्याच महिन्यात कोणता वार 5 वेळा येईल. तर पहा आपण काय करायचं, मी तुम्हाला एक ट्रिक सांगितलेली, कोणताही वार काढा आहे की नाही, कोणत्याही तारखेचा वार काढा. आणि 2 पद्धतीने सांगितली. तर ही याच्यासाठी पहा 1 8 15 22 29 असं लिहून घेतलं की 1च्या खाली काय करायचं आपल्याला 2 3 4 5 अंक लिहून घ्यायचे. आणि 1 तारखेला कोणता वार सांगितलाय त्यांनी, 5 तारखेला शुक्रवार सांगितलाय. मग शुक्रवारच्या आधी मोजायचं. 5 शुक्रवार, 4ला गुरुवार, 3ला बुधवार, 2ला मंगळवार आणि 1ला सोमवार आलाय. म्हणजेच या ठिकाणी त्यांनी काय विचारले, तर त्याच महिन्यात कोणता वार 5 वेळा येईल. आता सोमवार नाही तर मंगळवार हे 2 वार येतील. पण या ठिकाणी सोमवार नाही आहे म्हणून 2 तारखेचा वार मंगळवार आलाय. मग त्या ठिकाणी मंगळवार हा वार काय येईल, 5 वेळा येईल. म्हणून पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 2. पुढे पहा 35, 250 मीटर हा 1 किलोमीटरचा कितवा हिस्सा आहे. पहा आता आपण हे शिकत असताना 1 किलोमीटर बरोबर किती 1000 बरोबर. मग इथं किती दिले त्यांनी 250 म्हणजेच त्याचा पाव भाग आहे. आणि पाव भाग कसं लिहितो आपण 1/4 म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक येईल 3. 36वा, पोस्टातील अल्पबचत खात्यात शेखरने $250 रुपये भरले. त्यापैकी 10 रुपयाच्या 6 नोटा आहेत व इतर सर्व 5 रुपयाच्या नोटा आहेत. तर 5 रुपयांच्या नोटांची संख्या किती. तर या ठिकाणी तुम्हाला 175 पैकी 10 रुपयाच्या 6 नोटा म्हणजे 60 रुपये ते वेगळे काढून ठेवा. आणि 175 मधून 60 गेले, खाली किती राहिले 115. मग 115 भागिले 5 केले तर आपल्याला उत्तर येते 23. पहा पर्याय क्रमांक 1. पुढे पहा 121 भागिले क बरोबर 11. 11 उत्तर आले. 11चा वर्ग किती रे 121 म्हणून पर्याय क्रमांक 2. पुढे 533 या संख्येतील 5 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती. 5 पहिल्या 5चा आहे शतक, दुसऱ्या 5चा आहे दशक. म्हणजे 500 मधून ते 50 गेले, खाली राहिले 450 म्हणून पर्याय क्रमांक 3. खालील वजाबाकीची किती उदाहरणे बरोबर आहेत. तर पहा या ठिकाणी 2 उदाहरणे बरोबर आहेत, पहिलं आणि
दुसरं, बाकीचे उदाहरण चुकलेले आहेत. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2. आता पदावली दिली 40 नंबरला, तर ती पदावली आधी कंस सोडून घ्यायचा, तर क्रिया केली तर 149 उत्तर येते. पुढे 41वा, 7 दशक अधिक 5 शतक अधिक 30 एकक बरोबर किती? व्यवस्थित मांडणी करून घ्यायची. जेवढं सांगितलं तेवढं. दशकावर 1 शून्य, शतकावर 2 शून्य आणि एकक जे अंक दिलाय तेच घ्यायचं. तर त्याची जी बेरीज येते ती येते 600. पर्याय क्रमांक 3. पुढे 42वा प्रश्न, 8 मीटर कापडाची किंमत 152 आहे, तर 10 मीटर कापडाची किंमत किती? आता 8 मीटर कापडाची किती दिली त्यांनी? 152. म्हणून आपल्याला काय करायचं? 1 मीटर कापडाची काढायची, म्हणजे 152 भागिले 8 करायचं. आपल्याला 1 मीटर कापडाची काय मिळेल? किंमत मिळेल. आणि त्याला मग जेवढी किंमत येईल तेवढी आपण 10ला काय करायचं त्या ठिकाणी 1 मीटर कापडाची किंमत येते 19 रुपये आणि 19 गुणिले 10 केलं तर 190 रुपये येते. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. पुढं शेजारील आकृतीत किती लघुकोन आहेत? लघुकोन म्हणजे काय रे? 90 अंशापेक्षा कमी. तर आपण मोजले तर किती येतात? 9 येतात. पर्याय क्रमांक 3. पुढे 44वा प्रश्न, 18°23 वजा 5°23. छेद सारखा आहे म्हणून तिथं काही करायची गरज नाही, सरळ सरळ वजाबाकी करायची. 18तून 5 गेले, किती राहिले? 13. म्हणून पर्याय क्रमांक 3. पुढं संख्या दिल्यात, या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या तर चौथ्या क्रमांकावर येणारी संख्या कोणती? चढत्या क्रमाला आपण छोटी संख्या घेतो, म्हणून या ठिकाणी पहिल्या क्रमांकाला 109, दुसऱ्या क्रमांकाला 407, तिसऱ्या क्रमांकाला येईल 708 आणि चौथ्या क्रमांकाला येईल 804. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. त्यानंतर 46, 745 ही संख्या अंकात कशी लिहाल? अंकात लिहायची आपल्याला, तर पर्याय क्रमांक 2 आहे 745. हे संख्या ज्ञानावरचे पटकन सोडवायचे. 4 शतक 2 एकक आणि बॉक्स दिलाय 9 दशक आणि 5 एकक, तर रिकाम्या चौकटीत कोणतं चिन्ह येईल? तर त्या ठिकाणी तुम्हाला 4 शतक आणि 2 एकक म्हणजे 402 आणि याचं उत्तर येते 9 दशक आणि 5 एकक. म्हणजे कोणते मोठे आहे? तर 402. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. त्यानंतर 48वा, खालील कोणत्या गटातील अंक एकदाच वापरून 3 अंकी लहानात लहान संख्या मिळेल? कोणत्या गटातील? तर संख्या छोटी कोणती आहे? 190. यातले कोणतं बी वापरलं तरी लहानात लहान संख्या तयार होईल. म्हणून पर्याय क्रमांक 3. पुढं 49वा, 1 ते 100 या संख्यामध्ये दशक स्थानी 7 अंक असलेल्या किती विषम संख्या आहेत? मागच्या पेपरला विचारलं होतं 5 अंक असणारा एकक स्थानी असा काहीतरी प्रश्न विचारला, किती संख्या आहेत? तर इथं काय विचारलंय की दशक स्थानी 7 अंक असलेला, परंतु कशा? विषम संख्या. मग कोणत्या आहेत? तर 71, 73, 75, 77 आणि 79. म्हणजे अशा 5 संख्या आहेत. पर्याय क्रमांक 3. पुढे खालीलपैकी कोणती आकृती रेषेची नाही? तर 2 नंबरची आहे ती किरण आहे की नाही? म आणि न. बाकी रेषा आहेत. म्हणून पर्याय क्रमांक त्या ठिकाणी आपल्याला 2 हे उत्तर येईल. 51वा प्रश्न शामरावांनी स्वतःसाठी 325 रुपयाची पॅन्ट, 250 रुपयाचा शर्ट आणि मुलांसाठी 75 रुपयाचा टी शर्ट खरेदी केला, तर एकूण किती रुपयांची खरेदी झाली? तर सगळ्यांची बेरीज करायची, तर 650 रुपयांची खरेदी झाली. पर्याय क्रमांक 4. 112, 52वा प्रश्न, 112 या संख्येतून 15ची किती पट वजा करावी म्हणजे बाकी 37 उरेल? तर या ठिकाणी 112 15ची किती पट? 12, 15 5 75
म्हणजे 112 मधून जर 75 वजा केले तर किती उरतात? 37 उरतात. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. आणि हे आपल्याला टॅली करण्यासाठी काय करायचं आहे तर या ठिकाणी 75 आणि 37 किती 112 होतात का ते पाहायचं आहे. आपण जसं पडताळा करतो की नाही, बेरीज वजाबाकी करत असताना गुणाकार भागाकार करत असताना तशा पद्धतीने इथं पडताळा करून पाहायचं आहे. पुढे 53 शेजारील आकृतीत किती भाग रंगवला नाही. तर पहा सोपं आहे. काही जण लगेच रंगवला आहे म्हणून बघतात आणि लगेच त्या ठिकाणी पाऊण करून टाकतात. पण किती भाग रंगवला नाही म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 पाव भाग रंगवला नाही. पुढे एक तुम्हाला चित्ररूप माहिती दिलेली आहे आणि त्याच्यावर प्रश्न विचारला आहे की नोकिया कंपनीच्या मोबाईलची संख्या चायना कंपनीच्या मोबाईलच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे. पहा, 4थीच्या वर्गामध्ये प्रमाण दिलं जातं अशा चित्ररूप माहितीला, एकाच 2 चित्र, पण तिसरीला तुम्हाला तसं नाही आहे. तर त्या ठिकाणी सरळ सरळ प्रश्न विचारला आहे, नोकिया कंपनीचा मोबाईलची संख्या चायना कंपनीच्या मोबाईलच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे. तर या ठिकाणी चायनाचे किती आहेत? 8 आहेत आणि नोकियाचे 3 आहेत. म्हणून त्यातून वजा करायचे आणि 5 हे उत्तर येईल. पहा पुढं 55वा रिकाम्या चौकटीत योग्य संख्या पर्यायातून शोधा. तर 32 बरोबर 8 गुणिले किती 8ने कितीने 8 म्हणजे 8चा पाढा आपण 32 येईपर्यंत म्हणायचा. 8 चौक 32 आणि 16 दुणे 32 म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. पुढे भागाकार आहे पहा, 104 भागिले 13 करण्यासाठी टिंबटिंबचा पाढा टिंबपर्यंत म्हणावा. जसं मी आत्ता सांगितलं 8 चौक 32 आहे की नाही, 16 दुणे 32, तसं 13चा पाढा कितीपर्यंत म्हणायचा आहे? 8 पर्यंत म्हणायचा आहे. आपले त्यासाठी पाढे पाठ पाहिजेत. म्हणून पर्याय क्रमांक 3 13 8 104 13 9 117 आहे की नाही, म्हणून 13चा पाढा 8 पर्यंत म्हणायचा आहे. 57वा प्रश्न अपूर्णांक दिलाय आणि विचारले की उतरत्या क्रमाने लिहिल्या असता दुसऱ्या क्रमांकावर कोणता. आता उतरत्या क्रमाने म्हणल्यानंतर आपल्याला काय असतंय? मोठी संख्या घ्यावी लागते. मग मोठी संख्या कोणती आहे? 5/8 आणि 2 नंबर लाईन 3/8 म्हणून पर्याय क्रमांक 4. पुढे 500 मिलीलिटर बरोबर किती, म्हणजे बॉक्स दिलाय लिटर, तर 5 लिटर. पर्याय क्रमांक 2. 59वा प्रश्न खालील संख्यामध्ये 3 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत? 3 ने निशेष भाग जाणाऱ्या पहा 4 किती संख्या आहेत? तर 4 आहेत. कोणकोणत्या आहेत? 702 333 384 आणि 105 म्हणून पर्याय क्रमांक 3. 60 2/11 व 5/11 या पूर्णांकाची बेरीज करण्याची बरोबर पद्धत कोणती? तर पहा, छेद हा सारखाच असतो. छेदाची कधीच बेरीज होत नाही. कारण तुम्ही जसे जसे पुढच्या वर्गात जाता जर छेद समान नसेल तर त्यावेळेस छेद समान करून घ्यावा लागतो, मग ती वेगळी पद्धत आहे. पण या ठिकाणी तुम्हाला ही जी पद्धत आहे, कोणती पद्धत आहे तर पर्याय क्रमांक 4, कारण आपण अंशाचीच बेरीज करतो. म्हणून 2 + 5 छेद 11 त्या ठिकाणी 4 पर्याय क्रमांक उत्तर बरोबर आहे. 61वा 3 किमी बरोबर किती मीटर. पहा, आपण या ठिकाणी किलोमीटर दिलं यांनी, तर किलोमीटरचं काय करायचं आहे आपल्याला मीटरमध्ये रूपांतर करताना. तर या ठिकाणी 1 मीटर 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर, म्हणून तिथं 3 किलोमीटर दिले म्हणून 3000 मीटर पर्याय क्रमांक 3. पुढे 62वा 794 ही संख्या अक्षरात कशी लिहाल. आता दिसलं की सरळ दिसतंय आपल्याला, पर्याय क्रमांक 2. पुढं खालील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या तर पहिल्या क्रमांकावर कोणती संख्या राहील. पहा, उतरत्या क्रमाला सगळ्यात मोठी संख्या घेतो म्हणून यातली मोठी संख्या कोणती आहे? 637 पर्याय क्रमांक 3. पुढं 64वा 250 ही संख्या अंकात कशी लिहाल. आता संख्याज्ञानावर भरपूर प्रश्न आलेत या पेपरमध्ये,
तर 175 म्हणजेच 1.25 ही संख्या आहे. 65 115 मिनिटे बरोबर किती? तर 115 म्हणजे एका तासामध्ये 60 मिनिटे असतात. 60 आणि 60 120 होतात. म्हणून इथं जर 120 जर असते तर 2 मिनिट आले असते, 2 तास आले असते. परंतु या ठिकाणी 2 तासाला 5 मिनिटं काय आहेत बाकी आहेत. म्हणून 1 तास 55 मिनिटे. पर्याय क्रमांक 4. पुढे 66वा, ज्या त्रिकोणाच्या 3 बाजू समान लांबीच्या असतात त्या त्रिकोणाला काय म्हणतात? तर पहा, समान, सगळ्या बाजू समान आहेत त्याला आपण समभुज म्हणतो. ज्याच्या 2 बाजू आहे सारख्या त्याला समद्विभुज म्हणतो. ज्याच्या 3ही वेगवेगळ्या आहेत त्याला विषमभुज म्हणतो. आणि या ठिकाणी 3ही बाजू समान आहेत म्हणून पर्याय क्रमांक 1 समभुज. 67वा प्रश्न, सोबतच्या आकृतीतील चौकोनाचा प्रकार कोणता? तर पतंगासारखा आकार आहे म्हणून पर्याय क्रमांक 3. पुढं, खालीलपैकी कोणती आकृती बंदिस्त आहे? बंदिस्त म्हणजे काय रे? पहा, पर्याय क्रमांक 3. सोबतच्या आयताची परिमिती किती? पहा, परिमिती आणि क्षेत्रफळ याच्यावर तुम्हाला हमखास प्रश्न असतोच. कारण त्या प्रत्येक घटकावर एक तरी प्रश्न असतो, एकपेक्षा जास्त असतं. पहा, संख्या ज्ञानावर किती प्रश्न आलेले आहेत? बरेच प्रश्न आले त्याच्यामध्ये. परंतु प्रत्येक घटकावर असतो. त्यामुळे प्रत्येक घटकाचं तुम्ही अभ्यास करायचा आहे, सराव करायचा आहे. आता या ठिकाणी काय विचारले? आयताची परिमिती. मग आयताची परिमिती या ठिकाणी पहा, दोन्हींची बेरीज करायची या ठिकाणी. आता आयताची परिमिती काय आहे? तर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. मग लांबी अधिक रुंदी किती आहे? 10 आणि 6 किती झाले? 16. 16 गुणिले 2 किती झाले? 32. म्हणून पर्याय क्रमांक 4. पुढं पहा, सोबतचा त्रिकोण कोणता? कोणत्या रेघे संदर्भात असममित आहे? कोणती छोटी आहे रे? एक पहा, बाकीच्या सगळ्या सारख्या आहेत म्हणजे त्याचे 2 समान भाग होतात. पण क बारीक बघायचंय. क ही कशी आहे? समान भाग होत नाही एका बाजूने, म्हणजे असममित आहे की नाही? पुढे पहा, 71वा, गणिताच्या पाठ्यपुस्तकाचा पृष्ठभाग टिंबटिंब असतो. पहा, पाठ्यपुस्तक आहे आपलं, याचा पृष्ठभाग कसा आहे रे? हा खालचा सपाट आहे म्हणून पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 4. घनाकृती ठोकळ्या शिरोबिंदूंची संख्या किती असते? आता घन आहे याची पहा, हे जे शिरोबिंदू आहेत किती आहेत ते? तर त्या ठिकाणी हे पहा, इकडे लक्ष द्या. घनाकृती ठोकळा शिरोबिंदू म्हणजे हे जे आहेत दिसतात का तुम्हाला? ते मोजायचे. हे 1 2 3 4 5 6 7 आणि 8 किती आहेत? 8. म्हणून पर्याय क्रमांक 2. 73वा, सोबतच्या आकृतीत तयार होणारे एकूण त्रिकोण कोणते? पहा, त्रिकोणाच्या काय संख्या काढायची. काय सांगितलंय? तिथं नंबर द्यायचे प्रत्येक त्रिकोणात. 1 2 3 4. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10. म्हणून पर्याय क्रमांक 3. पुढे 74वा, दिलेला आकृतिबंध दिलाय आणि त्याच्याहून तुम्हाला तो पूर्ण करण्यासाठी सांगितलेलं आहे. 7 आणि 9 याच्यामध्ये कितीचं अंतर आहे? 2चं. 9 आणि 13 मध्ये कितीचं आहे? 4चं. 13 आणि 19 मध्ये कितीचं आहे? 6चं. म्हणजे या ठिकाणी 2चा पाडा म्हणायचा आहे. मग 9 आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कितीचं अंतर होतंय? पहा, 8चं होतंय म्हणून त्या ठिकाणी येतोय 27. म्हणजेच पर्याय क्रमांक 2. आणि शेवटी दिलेली वजाबाकी, याची वजाबाकी येते पर्याय क्रमांक 1. म्हणजे अशा पद्धतीने वेळेत पेपर सोडवायचा. पहा, आज आपण अर्ध्या तासामध्ये तो पेपर सोडवलेला आहे. तुम्हाला फक्त क्रिया गोल करायला त्याला वेळ लागेल. थोडं वेळेचं नियोजन करा आणि छान पेपर सोडवा.